आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। रमेश म्हात्रेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नगरसेवक रमेश म्हात्रेनं आज दुपारी आत्मसमर्पण केलेलं होतं आणि त्यानंतर आता कोर्टात हजर केलेलं गेल्यानंतर आरोपी रमेश म्हात्रेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अशोक कांबळे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अशोक, काय अपडेट आहे नेमकी? अजिंक्य, अगदी बरोबर आहे। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांना कल्याण कोर्टाने जामीन मंजूर केला होता। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन फेटाळला होता आणि आदेश दिले होते की रमेश म्हात्रे याला रविवारी 5 वाजेपर्यंत त्यांनी स्वतःहून पोलीस स्टेशनला आलं पाहिजे, आत्मसमर्पण केलं पाहिजे आणि नाही केलं तर त्याची प्रॉपर्टी जप्त केली जाईल। त्याच अनुषंगाने रमेश म्हात्रे हा शास्त्रीनगर पोलीस स्टेशनला हजर झाला। पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना आज न्यायालयात हजर केलं तर न्यायालयाने कल्याण सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज ती 5वी आरोपी होती महिला कारंडे, हिला देखील 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अजिंक्य, ठीक आहे अशोक, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।